तानाजी शेठ इथे निवृत्ती वाघ यांचं उपोषण सुरू आहे. याचं उपोषण तिसरा दिवस आहे. बबनराव लोणीकर शेतकऱ्यांबद्दल त्यांनी जे चुकीचं वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून त्यांचं उपोषण चालू आहे. बबनराव लोणीकरांनी जुन्नर तालुक्यामध्ये येऊन जाहीर माफी मागावी आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. उपस्थित सगळे माझे मित्रमंडळी, पक्षाचा इथं काही संबंध नाही. आपण जे बेसलो म्हणून आपण सगळी शेतकऱ्यांची लेकरं आहोत. याच्यात शेतकऱ्याचं लेकरू कोण नाही त्याने हातवर करावं. तुम्ही शिकले, तुम्ही मोठे झाले, तुम्ही गेले बाहेर गेले, परदेशात गेले, मातीकडं मागून ओढून कोणी पाहत नाही. पण जे त्यांना खायला घालतात ते लोणीकर असो, विधान भवनात असो, संसदेत असो, नाही तर दिल्लीला असो, ही उपज जी आहे ही शेतीप्रधान देशातूनच होती आणि त्याच्यावर हे सगळे पोचले जातात. पण काही माणसांना मानसिकता नसती म्हणा किंवा समज नसती. त्यामुळं लोणीकर सारखी माणसं ज्यावेळेला शेतकऱ्यांना किंवा शेतीला जर नाव ठेवत असतील तर त्यांना मी तर म्हणतो जगण्याचासुद्धा अधिकार नाही. त्याचं कारण असं आहे, ठीक आहे व आमदार झाले, कामदार झाले, नामदार झाले, याच्या बॅकग्राऊंडमध्ये आमची कुठंतरी कष्ट किंवा आमची कुठे माया असेल ना. आणि मी आता का आलो परत? आमदार साहेब निघाले होते, लगेच जायचं आहे मला. संघटनेचा तुमचा संबंध आहे ना, शेतीचा तुमचा संबंध आहे ना, शेतकरी आणि शेतकरी आहे ना. मी कोण आहे ना शेतकरीचे ना, हाडाचा शेतकरी, नुसता शेतकरी नाही. बरोबर. आता ही पोरं इंग्लिश मिडियम मी घातली, ती हुशार झाली, त्यांची वाटचाल निराळ्या पद्धतीने झाली. आता जवळजवळ 5-6 पिढ्यांचा मी साक्षीदार आहे. तात्पर्य सांगायचं असंच आहे, तुम्ही किती काही जरी तळतळ केली किंवा काही जरी विषय जरी मांडले तर आजचं सरकार किंवा जे गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र जे शासन आहे हे तुमचं ऐकायला अजिबात मोकळं नाही. आणि मी फोन केला होता आमदार साहेबांना किंवा दादाला फोन केला होता. दादा आमचे जवळचे माणसं शेतकरी संघटनेचे. तर इथं संघटना हा विषय नाही, शेती शेतकरी. आणि ज्या वेळेला विषय सोडून ही माणसं अशा पद्धतीने आपल्या जर नावं ठेवत असतील, आज परिस्थिती काय सांगा ना तुम्ही. कांदा जात आहे तर चायनामधून, बांगलादेशमधून, या पाकिस्तानातून कांदा बाहेर जायला लागला आहे. एक्सपोर्ट फिक्सपोर्ट सगळं बंद केलं. त्यामुळे भीक मागायची पळायली आता आपल्याला. सोयाबीनचं तेच झालं. कडधान्य मागवत आहेत, तेल वाटायचं एवढं बाहेरून मागवत आहेत. मग तुम्हाला गिऱ्हाईक कोण राहिले इथं? म्हणजे आम्हाला मारण्यासाठी या लोकांनी यांचा जो काही राज्यकारभार चालू आहे तो सर्वसामान्य माणसासाठी अजिबात नाही. यांचा कारभार फक्त एवढंचसाठी आहे की जे लांडे लबाडे करणार, चोऱ्या माऱ्या करणारे यांना सांभाळायचं आणि त्याच्यातून आपल्याला काय मिळालं हे बघायचं प्रसिद्धीच्या माध्यमातून. तर मी अधिकाराने, वयाने किंवा वयोवृद्धप्रमाणे, आता संजीव अध्यक्ष झाला ठीक आहे ना, मीच सांगितलं माझं काय जाणवणार नाही, सगळ्यांना सांगितलं. म्हणजे किती वेळ काय सांगायचा हा प्रश्न आहे. आता खऱ्या अर्थाने माझ्याला नाही वाटचाल होत. रघुनाथ शेठ तुम्हाला तर लहान असताना मी पाहिले, किती भाऊला पाहिले मी. म्हणजे सगळे. आता ते चतुरे बितुरे कुठं आहे का? तू गेलं का? तो तलाठी माझ्या जोडचा माणूस तो त्यावेळेला. मिनिंग याचं असं आहे की तुम्हाला आम्हाला समजून सांगायला जरी आले तात्पुरते येतील, असे 2 शब्द काहीतरी बोलतील, नक्की तुमचं काय वरी कोण. पवार साहेब त्यांना डावलून टाकलं कुठंतरी. आता ते शिवसेना जिंदा होती, त्यांचे झेंडे फोंडे सगळे पडून नेले. ही जी पळवापळगी, हे वर्तन जे आहे ना, हे शेतीच्या किंवा शेतकऱ्याच्या संदर्भात आहे. मला माऊलीचं आश्चर्य वाटतं. तुम्ही बसलेत, आम्हाला आनंद आहे. किती वेळ बसायचं, किती वेळ बसवायचं हा सुद्धा त्याच्या मागचा प्रश्न. किती वेळ बसवायचं तुम्हाला? आमच्यासाठी तुम्ही मरताय ना, आता उपोषण करताय ना, का दुसरं काही कारण नाही डोक्यात? सर्व्हिस बिर्व्हिस पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट टेंडर पाहिजे का तुम्हाला? काहीच नाही. नाही ना, मग द्यायला सांगतो ना एखादं 2-2, 4-4 कोटीचं टेंडर व देवा यांना देऊन टाका. तुमची मागणी काय? नाही, मागणी एकच आहे की ज्यावेळेला एक शेतकऱ्याचा पोरगा ज्यावेळेला याच्यासाठी, कशासाठी, न्यायासाठी ज्यावेळेला तो बसलेला असतो उपोषणाला, आणि त्याच्याही जर तुम्ही जर नाही तसे आरोप आणि प्रत्यारोप करायला जर लागले, याच्या इतकं दुःख कुठे नाही. तर माझं म्हणणं एकच आहे की आपण सगळी इथं मोठमोठी चांगली बुद्धिमान माणसं जमा झालेली आहेत. तर माऊली तुम्हाला मी विनंती करतो, वडिलकीच्या नात्याने तुमच्याकडे आम्ही पाहिले, आम्हीसुद्धा उपोषणं करून किंवा हे सगळे राजकारण उघडून कोळून इथं पिऊन आलेलो आहोत. सहकारी साखर कारखान्याचं काही बी असो. आणि मी फक्त त्या सगळा कार्यक्रम सोडून इथं आलेलो आहे. तिथं त्या कार्यक्रम शिवनेरी याचा साखर कारखान्याचा कार्यक्रम चालू आहे. तिथं कलेक्टर, तहसीलदार सगळी लोकं तिथं होती. म्हटलं व माझी माणसं तिथं बसलीत, मला जायला पाहिजे. का तर मला कळवळ आहे ना, शेती शेतकरी हयात गेली आमची. तर आम्ही सगळे लिहून तुम्हाला आग्रह करतो
हे उपोषण कोणीतरी माणिक मोठा येईल किंवा खासदार आमदार येतील किंवा मंत्री एखादे येईल आणि तुम्हाला उपोषण सोडायला सांगतील, काय आश्वासन देणार ते तुम्हीच सांगा. तुम्हाला त्याच्यातलं कळतं काय कळतं. आता आमदार साहेब तर इथं बसले, कोण काय देणार आहे आमदार साहेब. शेतीच्या संदर्भात ज्या वेळेला ही माणसं अशा पद्धतीने रस्त्यावर येतात त्याचा नेमका अर्थ तुम्ही लोक काय लावणार राजकारणी काय डॉक्टर. आता हे डॉक्टर धंदापाणी सोडून आमच्यावर फिरत होतं ना, पैसे कमवायचा टाईम, जिंदाबाद मुर्दाबाद रस्त्याने पळत होतं. उपोषणकर्त्यांना काय आव्हान? तेव्हा माझं एकच म्हणणं आहे किंवा मला तो अधिकार तुम्ही सगळ्यांनी प्राप्त करून इतक्या नात्याने दिलेला आहे. मला आनंद आहे की निवृत्तीभावाने हे जे झालेलं असेल ते आपल्याविषयी जो असेल डोक्यात भिनलेले किंवा फिट बसलेलं असेल तर आम्ही आनंदाने सांगतो की तुम्ही हे सगळं सोडून द्या. आमदार साहेब इथं बसलेले, शरदला मी सांगतो, शरदची बाळा ती मी धुतलेली, तुम्हाला माहीत नसेल. माझा मोठेपणा, भीमाजी माझा दोस्त. हां, तो शरद आल्यानंतर मला वाटतं दादा काही करा माझ्या होती, तुम्ही एक शब्द बोलू नका, तुमच्या पाया पडतो. याचं कारण इन अँड आउटमधलं घराने सगळं हे मला माहिती आहे ना त्याच्यातलं, म्हणून तो म्हणतो तुम्ही. आणि मला परखड बोलायची वाईट सोय, आमच्या आमदाराला राग गेले दादा काय बोलतात म्हणून. मी खरं आहे तेच बोलतो ना, मला नाही माऊली खोटं बोलता येत. तुम्हाला आठवते का आपण याला बसलो होतो जुन्नर नारायणगावच्या ते हे बदलायला, फोन केला साहेबांना, फोन केला आमदारला, फोन केला, त्यांनी लगेच आपल्याला लिहिलं आशाताई बुचकी इज माय बेस्ट फ्रेंड, ती लगेच उभी राहिली. आमच्यामुळं मिळवलं, माऊलीमुळे मिळवलं. अरे मग थांब ना जरा, कोणी नक्की मिळवलं हे तर कळू दे तुम्हाला. तेव्हा काही विषय डोक्यात आणायचा नाही. आमच्या म्हणण्यानुसार आपले आमदार साहेब इथं आहे जीवाची भावाची. मी तुमचा मोठा भाऊ समजा नाही तर फार बाप समजा मला, तरी काय मला काय अडचण नाही त्याची. तेव्हा तुम्ही हे उपोषण सोडवा अशी मी सगळ्यांतर्फे कोणाचं मत आहे याने उपोषण करावं. किती असं वाळून जाऊन मरून जावं फुकटमध्ये, लोक उलट वाट पाहतात. नाही बसले, अरे बसले ते ठीक आहे ना, बसू नका तो भाग निराळा आहे, पण बसले याचा अर्थ त्याला इलाज कोणी करायचा, आपण करायचा ना. मग मी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत यांना आग्रह धरतो, पिंपळवंडी असतील, पिंपळवंडीचे लोक असतील, बाहेरगावचे लोक इथं जमा झाले की तुम्ही हे आता उपोषण हे सोडून द्या. तुमचं पुढं काही जर म्हणणं असेल तर आमची पोरं इथं बसलेली आहेत, आमदार आहेत, कामदार आहेत, तुम्ही कोणत्याही मंत्र्यावर मला बोलायला सांगा, मी बोलू शकतो आणि सगळ्यांच्या माझ्या ओळखी आहे. पण मी शायनिंगमध्ये काय आयुष्यामध्ये गेलोच नाही. विग्नरच्या बाबतीत किती युद्ध केलं आम्हाला तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्हाला. तेव्हा हे तुम्ही अट्टास करायचा रे अजिबात, मनाला काही दुःख होऊन द्यायचं नाही. मी केलं, आम्हाला त्याच्यातला आनंद झाला, पण ह्या देहाचे आणि ह्या जीवाचे हलवू नयेत एवढीच आम्हाला काळजी आहे. तेव्हा तुम्ही आता तुमचं उपोषण सोडून द्यावं. पुढे गेलं वाघ दादा आमचा, दादा काय चुकीचं आहे याला कवर बसवतं असं. आपल्याला जनमनाची काय आहे का नाही का वाट बघायची यांची. आणि कोण नेता येणार आहे इथं तुम्हाला, हां मोदी सरकार येणार आहे का, अर्थमंत्री येणार आहे का इथं, रघुनाथ शेठ कोण येणार आहे इथं. तानाजी शेठनी जो प्रस्ताव मांडला तो अतिशय योग्य आहे. उपोषण तो आम्हाला आधीच माहिती होतं की मी त्यांना मगाशी उपोषण की तुमचे उपोषण चालू आहे, लोक बसतील येतील जातील बस घरी जाऊन जेवतील, तुम्ही इथे उपाशी राहता. नाही किडनी तुमचं लिव्हर हे तुम्हाला जपायला पाहिजे. तुम्ही हा विषय म्हणजे तुम्ही आज उपोषण सोडा. आपण तुमच्यातर्फे तुमच्यासाठी वाटेवर रस्त्यावर उतरू, समजलं का. नाही आपले आहेत ना लोक डॉक्टर, जाऊ आपण याच्यामध्ये. कोणाकडे जायचं मला सांगा, कोणत्या मिनिस्टरकडे जायचं किंवा कोणच्याकडे जायचं, जाऊ ना आपण तिकडे देऊ. हे इथं पण हे तुम्ही हे आजच्या दिवसाला विनंती करतो तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीनं किंवा वडीलकीच्या नात्याने, आमचा अधिकार आहे ना. मग आता आपला आमदार आला ना त्याच्यातर्फे तुम्ही उपोषण सोडून द्या आत्ताच्या आत्ता. काय तो कोण तलाठी येईल किंवा ते कलेक्टर येतील म्हणा किंवा तहसीलदार येतील, तहसीलदारची वाट पाहू नका. ते मीटिंग चालेल 6 वाजेपर्यंत. मी तुमच्यासाठी तिथून सगळं सोडून निघून आलो, तरी लोक म्हणत थांबा इथं. तुम्ही फार प्रस्तावाची योग्य आणलेलं आहे, त्याच्यामुळे दुमतच नाही काही. जमाल रे ते काय हे कोणासाठी हे चाललंय. नाही तुम्ही प्रस्ताव आणला तो त्याच्याबद्दल दुमतच नाही. अतिशय चांगला प्रस्ताव आहे, मग परंतु प्रशासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही. कोण शासन